महापालिका रुग्णालय प्रशासनाने गेल्या काही महिन्यांचे पगार दिले नाही व खासगी फायनान्स कंपनीचा लागलेल्या पैशाच्या तगाद्यातून सुरक्षा रक्षक राजू धाटावकर यांनी राहत्या घरात सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे। महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने एकाचा बळी गेल्याचा आरोप विविध सामाजिक संस्थेने करून आर्थिक मदतीची मागणी करत महापालिकेसमोर निदर्शने केली। उल्हासनगर महापालिकेने कोविड काळात 200 खाटांचे रुग्णालय रिजन्सी अँटेलिया येथे उभारून त्यासाठी तब्बल 11 कोटींचे साहित्य खरेदी केले। तसेच शासनाच्या निधीतून ऑक्सिजन प्लांटही उभारला। तब्बल 2 वर्ष उद्घाटनाच्या प्रतीक्षेनंतर कॅशलेसच्या नावाखाली महापालिकेने रुग्णालयाचे खासगीकरण केले। पिवळे व केशरी शिधावाटप पत्रिका असणाऱ्या रुग्णांवर शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातात। रुग्णालय सुरू झाले तेव्हापासून राजू धाटावकर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता। धाटावकर यांच्यासह रुग्णालयात काम करणाऱ्या 35 कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। घर चालवण्यासाठी राजू यांनी खासगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज होते। दरम्यान एकीकडे पगार नाही तर दुसरीकडे खासगी फायनान्स कंपन्यांच्या पैशासाठी लागलेला तगादा या त्रासातून कंटाळून त्यांनी सोमवारी दुपारी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली।